महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आता अवघ्या 2 आठवड्यांवरती येऊन ठेपली आहे आणि विविध कारणांमुळे उमेदवारांमुळे राज्यातील अनेक मतदारसंघ हे प्रचंड चर्चेत आलेत। असाच एक मुंबईतील सर्वात चर्चेत असलेला मतदारसंघ म्हणजे माहीम विधानसभा मतदारसंघ, जिथे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे विरुद्ध महायुतीचे अधिकृत उमेदवार सदा सरवणकर अशी लढत पाहायला मिळणार आहे। खरं तर सरवणकरांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा आणि भाजपाने आणि एकूणच महायुतीने अमित ठाकरे यांचा प्रचार करावा अशी चर्चा मागील काही दिवसांपासून रंगत होती आणि त्यामुळे सरवणकर आता आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागून होतं। याबाबत 4 नोव्हेंबरला सरवणकरांनी सकाळी जेव्हा माध्यमांशी संवाद साधला तेव्हा त्यांनी असं म्हटलं होतं की जर मनसेने महायुती समोरचे सगळे उमेदवार मागे घेतले तर मीही कदाचित माझा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा विचार करीन आणि त्यासाठी राज ठाकरे यांना भेटून त्यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचं सुद्धा सरवणकर यांनी स्पष्ट केलं होतं। मात्र दुपारपर्यंत राज ठाकरे यांनी सदा सरवणकर यांची भेट घेतली नाही। इतकंच नाही तर त्यांना भेटून या विषयावरती राजकारणाविषयी चर्चा करण्यास राज ठाकरे यांनी नकार दिला असंही सरवणकर यांनी सांगितलं आणि परिणामी आपल्याकडे कुठलाही पर्याय शिल्लक नसल्याने आपण विधानसभा निवडणूक लढवणार आहोत अशी ठाम भूमिका सदा सरवणकर यांनी माध्यमांसमोर बोलताना स्पष्ट केली। दरम्यान या एकूण प्रकरणावरती आता मनसे नेते प्रकाश महाजन यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे। जेव्हा सदा सरवणकर यांनी असं म्हटलं होतं की महायुती समोरचे उमेदवार जर मनसेने मागे घेतले तर मीही माझी उमेदवारी मागे घेण्याचा विचार करेन, तर याच वक्तव्यावरती प्रकाश महाजन यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। ते म्हणतायत की सरवणकरांचा हा कुठला तर्क आहे, मला काही समजलं नाही। मुळात आम्ही म्हणजेच मनसेने सरवणकरांना कधीही असं सांगितलं नाही की त्यांनी त्यांची उमेदवारी मागे घ्यावी। मनसेने कधीही अशी औपचारिक विनंती देखील केलेली नाही असं सुद्धा महाजन यांनी सांगितलंय। इतकंच नाही तर ते पुढे म्हणतात की सदा सरवणकर हे स्वतःचं महत्व वाढवण्यासाठी अशा प्रकारची वक्तव्य करत असतील, मात्र आम्ही त्यांना कधीही म्हटलेलं नाही की तुम्ही निवडणूक लढू नका, मात्र आम्ही लढणार आहोत हे निश्चित आहे। सध्या सदा सरवणकर यांचे दोन्ही पाय केळ्याच्या सालीवर आहेत। ते 15 वर्ष नगरसेवक होते, त्यानंतर 15 वर्ष ते आमदार होते, त्यानंतर त्यांची श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली। त्यामुळे त्यांनी आता गजाननाची सेवा करावी आणि तरुणांना राजकारणामध्ये वाव द्यावा असं सुद्धा महाजन यांनी म्हटलंय। दरम्यान प्रकाश महाजन यांनी भाजपाच्या भूमिकेबद्दल सुद्धा वक्तव्य केलंय। ते म्हणाले की अमित ठाकरे हे साधारण मनसैनिक आहेत, आम्ही त्यांच्यासाठी प्रचार करणार, ते निवडणूक लढणार आणि जिंकणार। आमच्या समोर कोणता उमेदवार आहे याने आम्हाला फरक पडत नाही, लढाई ही लढाई असते। भाजपा त्यांच्या महायुतीत असली तरी त्यांनी अमित ठाकरे यांना पाठिंबा जाहीर केलाय आणि त्याबद्दल मी त्यांचे जाहीर आभार मानतो। त्यांनी अत्यंत चांगलं काम केलंय, एका तरुणाला पुढे आणण्यासाठी पाठिंबा दर्शवलाय। दरम्यान प्रकाश महाजन यांच्या या भूमिकेवरती सध्या तरी सदा सरवणकर यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही। मात्र सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे सदा सरवणकर हे विधानसभा निवडणूक लढवणार असल्याच्या भूमिकेवरती ठाम आहेत आणि खरं तर आता उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सुद्धा संपलेली आहे। त्यामुळे येत्या 20 तारखेला मतदानाच्या दिवशी आणि 23 नोव्हेंबरला म्हणजेच निकालाच्या दिवशी माहीम विधानसभा मतदारसंघामध्ये राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे विरुद्ध महायुतीचे उमेदवार सदा सरवणकर अशी कडवी टक्कर पाहायला मिळणार आहे। दरम्यान महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीविषयीचे नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा। पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।